राज्यघटनेचे शिल्पकार थोर युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आता मला तुम्ही सांगा मुलांनी, तुम्ही दररोज परिपाठ जो असतो त्या परिपाठामध्ये तुम्ही संविधान म्हणता का? मोठ्याने उत्तर द्यायचं मला। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित पाथर्डी पंचायत समितीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री महादेव शिंदे, त्याचप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ भोगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश बागडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल खेडकर, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री पालवे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पालवे मॅडम व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी बालमित्रांनो, आज 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। आणि संविधान म्हणजे काय, संविधान कशासाठी राबवले जाते, तर संविधानामध्ये आपल्या सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाते। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मेहनत व कष्ट करून आपल्यासाठी एक लिखित राज्यघटना तयार केली आणि ती राज्यघटना संविधान म्हणून ओळखली जाते। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये सर्व जनतेला समानतेची वागणूक देण्यासाठी त्यांनी राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार व कर्तव्य सांगितले आहे आणि सर्वांना समानतेची वागणूक दिली जाईल म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे। आणि म्हणून राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी हा राज्यघटना लिहिण्यासाठी लागलेले। आणि म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचा जनतेने स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 या दिवसापासून संपूर्ण भारत देशामध्ये आपण तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।